गुरुदेव दत्त. आत्मनिर्भय धर्म जीवन, अर्थसंकल्प चित्त ध्यान, अर्थसंकल्प चित्त धन, व्यवहारी सत्य धर्म मन, नीतिमूल्य. या ठिकाणी नीतिमूल्य सांगितलं. आपलं नीतिमूल्य काय असलं पाहिजे? जीवनातले नीतिमूल्य असते तर आपण पहिले सावध असलं पाहिजे. सावध राहिलो का सगळे नीतिमूल्य व्यवस्थित राहतात. त्यासाठी सज्जनता आपल्यात आली पाहिजे. आत्मनिर्भय धर्म जीवन, आपण आत्मनिर्भय असलो पाहिजे. आत्मनिर्भयामध्येच जे आहे ते कशात नाही. आत्मनिर्भय धर्म जीवन, आपलं जीवन हे आत्मनिर्भय असलं पाहिजे. कोणाकडे मागण्यासाठी नाही, काय नाही, मी करेल, मी बनेल, हे आत्मनिर्भय असलं पाहिजे. अर्थसंकल्पशित्त धन, अर्थसंकल्पशित्त धन म्हणजे आपण संकल्पित असलो पाहिजे. मला कोणाचा घ्यायचा नाही, पण मी कमावेल, मी उभं करेल, हा अर्थसंकल्प आपल्यात असला पाहिजे. व्यवहारी सत्य धर्म जमन, व्यवहारामध्ये आपण इतकं सत्य असलं पाहिजे का कोणी त्याला खोडता आलं नाही पाहिजे. इतकं सत्य जीवन जगणं हा उत्तमातला उत्तम धर्म सांगितलेला आहे. आणि व्यवहारी सत्य धर्म म्हणा नीतिमूल्य, हे नीतिमूल्य आहे. आपल्यातले नीतिमूल्य, आपल्यातलाच एक जीवनातला एक संघर्ष आहे, त्याला कसं बनवता येईल, त्याला नीतिमूल्याकडे कसं ठेवता येईल, तो खऱ्या अर्थाने जीवन आपलं जगलं पाहिजे आणि त्या विचाराने जगता आलं पाहिजे. तो खरं समज धर्म निरूपणाकडे आपण पाहतो, त्याच्यातला हा विषय आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण तो झालं पाहिजे. आणि बनण्यासाठीच सगळं आहे. आपण सगळं कमावत असतो, धन पैसा अटका, पण आपल्याला तर नीतिमूल्य जीवन जगता आलं पाहिजे. हा धन कमावणं हा उत्तमातला उत्तम धन, तो उभा करता आला पाहिजे. ती उभी करणं फार महत्त्वाचं आहे. लोकांकडे गाड्या बंगला सगळं आहे, पण आपल्यातलं जीवनातला नीतिमूल्य, जीवन मोठं बनवणं हे उत्तमातलं उत्तम धर्म आहे. भले गाडी नसेल, बंगला नसेल, पण जीवन व्यवस्थित जगता आलं पाहिजे. निर्मळ निराकार विमलमय बनता आलं पाहिजे. गुरुदेव दत्त.